परिषद विशेषतः मीरा भाईंदर शहरची लोकसंख्या खूप मोठ्या झपाट्याने वाढ झालेली आहे आणि या ठिकाणी 40% पेक्षा जास्त लोक हे भाड्यावर येऊन राहत असतात आणि अचानक येऊन राहणारे लोकांकडताच हा अशा प्रकारचा क्राईम, मग तो ड्रग्सचा क्राईम असेल किंवा देशविरोधी क्राईम असेल, हे सगळं क्राईम घडला जातो ह्या अशा लोकांकडनं. आणि म्हणून आज आम्ही एक सामाजिक कॉम्बॅक्ट ऑपरेशन सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून स्टेट एजंट्स आणि सामाजिक लोकांची एक बैठक बोलवली आहे की प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन त्या भाडेकरू जे आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स चेक करायचे आहेत, त्यांची पार्श्वभूमी चेक करायची आहे. असं एक सोशल कॉम्बॅक्ट ऑपरेशन आम्ही सुरू करणार आहोत. त्याकरता आज ही मीटिंग बोलवली. सर, एटीएसचा हा मामला जे आहे एटीएस पर्यंत गेलेला आहे न्यायनगरमधला, आणि त्याची जी पार्श्वभूमी होती जयजुबेर अन्सारीची, त्याच्यावरती पहिले कसल्याच प्रकारची केस नव्हती. तर आता अशी लोक जर मीरा भाईंदर शहरामध्ये येते तर त्या विषयावरती कशा प्रकारे पाहिलं जातं? अशा प्रकारचे क्राईम करणारे हे फक्त हे एकतर कोणत्या समाजाचे नाही आणि अशा लोकांचं वरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालणं गरजेचं आहे. हे एक समाजाचे दुश्मन नाही, हे देशाचे दुश्मन आहे आणि यांच्यावरती कोणतेही प्रकारची कायदेमध्ये कमतरता करता कामा नये. कडक सजा यांच्यावरती झाली पाहिजे. मी बकरी ईदच्या निमित्ताने विशेषतः आमच्या समाजाला सांगू इच्छितो की जर तुमची इबादतमुळे आणि कुर्बानीमुळे जर कोणाला त्रास होत असेल तर ती इबादतही कबूल होत नाही आणि कुर्बानी कबूल होत नाही. म्हणून आपण ज्या सोसायटीमध्ये राहता तिथे जर एखाद्या व्यक्तीने जरी तुमच्या विरोधामध्ये ऑब्जेक्शन घेतला असेल तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की तिथे आपण कुर्बानी करू नये. आम्ही जामी मस्जिद अल शम्सच्या माध्यमातून दरवर्षी SK स्टून या ठिकाणी व्यवस्था वेगळी करतो. कृपया करून त्या ठिकाणी येऊन आपण आपल्या कुर्बानीचं काम करावं.